आपल्या नशिबात जेवढं असतं ना तेवढ्यातच खुश राहावं आणि सुखी राहावं. आपल्याला जे स्वामी समर्थांनी दिलेलं आहे त्यात मला असं वाटते की सर्व खुशच राहतील. आणि कष्ट करा हे लेकरांनो, कष्ट करा आणि त्यातूनच काहीतरी तुम्ही मिळवा. आपल्या आईवडिलांना तुम्ही सुखी ठेवा, तुमच्या लेकरा बाळांना तुम्ही खुश ठेवा, आनंदी ठेवा. 2 भाकरी खावा आणि मजेत राहावं. दुसऱ्यांचा हेवा करू नका गड्यांनो, त्यातून काही तुम्हाला मिळणार नाही आहे. दुसऱ्यांचा हेवा करून आपलंच नुकसान आहे. कुठं त्यांच्या मागं लागताय हो, लोकांच्या मागं लागून आपल्या नशिबात काही वेगळं नाही होईल. आपलं नशिबात जे असतं ना तेच होत असतं असं स्वामी समर्थ सांगतात. तर त्यांच्या तुम्ही गोष्टी तुमच्या दिमागात ठेवा ना थोडं लेकरांना, ठेवा की स्वामी समर्थ जे सांगतात ना ते एक शब्द तुम्ही ऐका. आणि माझ्या चॅनलमध्ये जर नवीन असाल ना गड्यांनो तर तुम्ही मला सबस्क्राईब करा. आणि जे स्वामी समर्थ तुम्हाला जे सांगतात ना ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवते माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून. मला असं वाटते की आजकालची जी पिढी आहे ना ती स्वामी समर्थ असो का बाकी पण कुठले देव धर्म असो त्यांच्याबद्दल ना विसरत चालले आहे. तर मला असं वाटते की सर्वात जास्त लोकांनी श्री स्वामी समर्थ यांचे गोष्टी ऐकाव्या आणि त्यांचं पालन करावं. गड्यांनो, तुम्ही आता सबस्क्राईब करा. तुम्हाला रोज मी व्हिडिओ पाठवते आणि व्हिडिओ बघा तुम्ही. नक्कीच तुमच्यात काहीतरी चेंजेस होते की नाही मग मला व्हिडिओवरती कमेंट करा आणि मगच लाईक करा, पण सबस्क्राईब नक्की करा.